आणि यानंतर थेट जाऊयात भास्कर जाधव सध्या बोलतायत। म्हणून त्या विभागाच्या लोकांनी जर हे पाऊल उचललं असेल तर ते 100% न्याय्य आहे। चला आता या विषयावरती जे आहे एकदा जो झालाय त्या विषयावरती कुठल्या बड्या नेत्यांवरती जे स्वीट भेटते पण त्यांचं नाव पुढे येण्यासाठी म्हणजे बरेच प्रश्न निर्माण होतात। म्हणजे बडा नेता कोण हा नाव कुणाचं असं म्हणजे सस्पेन्स ठेवण्यात असं आहे की हा विषय अत्यंत गंभीर आहे, हा विषय अत्यंत सेन्सिटिव्ह आहे आणि ह्या विषयामध्ये उथळ स्टेटमेंट करणं काही उचित नाही। परंतु पहिल्या दिवसापासून माझ्या मनामध्ये हा एक विषय होता की पिंपरी चिंचवडमध्ये अजितदादांनी पहिल्यांदा भाषणात सांगितलं की ज्यांनी माझ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला, ज्यांनी मी 70,000 कोटी रुपये खाल्ले म्हणून मला सांगून मला जीणं मुश्किल केलं, आज त्यांच्याच मांडी लावून मी सरकारमध्ये सन्मानानं बसतोय। त्यानंतर सरकारी पक्षातल्या मंत्र्यांची स्टेटमेंट तुम्ही नजरेसमोर आणा। एका मंत्र्याने दिलेले अप्रत्यक्षपणे दम की तुमची अजून फाईल निकालात निघालेली नाही, तुमची अजून केस कोर्टामध्ये आहे, तोंडाला लगाम लावा वगैरे 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 कोण कोण बोललं ते बघा। त्याच्यानंतर 15 जानेवारीला अजितदादांनी पुन्हा सांगितलं की माझ्याकडे भारतीय जनता पार्टीच्या फार मोठ्या भ्रष्टाचाराची फाईल आहे आणि आता ती फाईल माझ्याकडे आहे, हे अजितदादांचं स्टेटमेंट। त्यानंतर आता बाहेर पडलं की अजितदादाचा राष्ट्रवादी आणि पवार साहेबांचे राष्ट्रवादी ही एकत्र येत आहेत। ह्या सगळ्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर अजितदादांचा 28 तारखेला 28 जानेवारीला अपघात व्हावा हे अत्यंत योगायोग आहे की हे षडयंत्र आहे हे मी सांगू शकत नाही, तर तपास यंत्रणांनी त्याच्याबद्दल खुलासा करण्याची गरज आहे। पण आज तगायत महाराष्ट्र सरकारच्या वतीनं किंवा केंद्र सरकारच्या वतीनं आपल्या घटक पक्षाचा प्रमुख नेता हा ज्या पद्धतीनं गेला, या संदर्भामध्ये ना सरकारनं निवेदन केल्याचं मी ऐकलं, ना केंद्र सरकारनं निवेदन केल्याचं ऐकलं। त्यामुळे दाल में कुछ तो काला है।